हॉलिडे काय आणि वीकडे काय सगळे सारखेच होते. समज रुटीन काहीच बदल नाही. पण आता सध्या मात्र जेव्हापासून प्रथम शाळेमध्ये जातोय तेव्हापासून आहे ना वीकडेज वेगळे झालेत आणि संडे वेगळे झालेत. म्हणजेच हॉलिडे आता कळायला लागले. नाहीतर पहिले असं होतं संडे आला काय आणि गेला काय काही फरक पडायचा नाही. पण मात्र आता संडेची आणि सुट्टीची खूप जास्त आतुरतेने वाट बघावी लागते. कारण फक्त एवढंच आहे की थोडा वेळ तरी उशीर झोपते. बरं असो, आज होता संडे, म्हटलं चला सकाळी सकाळी प्रथमचे जे नेल्स वगैरे कट करायचे होते ते मी इथं कट करून घेतले. आणि मागच्या 4-5 दिवसापासून पाऊस वगैरे नव्हता, त्यामुळे ना मला थोडीफार आहे ना झाडांची केअर वगैरे करून घ्यायची होती. आता यामध्ये ना तुम्हाला मनी प्लांट दिसणार नाही कारण की मी दुसरीकडे ते शिफ्ट केले. आणि हे जे झाड बघू शकताय ना तुम्ही, हे सगळे मी कटिंग्सनी ग्रो केलेले आहे. आता हे जे सक्युलेंट तुम्हाला दिसत आहे ना, हे सक्युलेंट मी बऱ्याच दिवसापासून ग्रो करण्याचा प्रयत्न करते. पण आता सध्या काही याला छान असे बेबी लीव्स यायला तयार झालेले आहे. आणि हे जे स्पायडर प्लांट तुम्हाला दिसतंय ना, हा स्पायडर प्लांट सुद्धा मी कटिंगनी ग्रो केलेला आहे. आणि बघू शकता खूपच छान हा ग्रो झालेला आहे. हा स्नेक प्लांटची जर्नी मी तुम्हाला बऱ्याच वेळा शेअर केलेली आहे. पहिले हे पाणीत होतं आणि आता बघा मातीत लावल्यानंतर हा किती मोठा झालाय. खरंच झाडांची ग्रोथ बघून ना मनाला खूप जास्त आनंद होतो. बरेच जण म्हणतात ना की गार्डनिंग केल्यामुळे ना मनाला थोडीफार शांतता भेटते. मी त्यांना करेक्ट करू इच्छिते कारण की खूप जास्त शांतता मिळते बरं का. त्यामुळे जर अजून सध्या तरी गार्डनिंगला सुरुवात केली नसेल ना, ॲटलिस्ट 2-3 झाडांनी किंवा ना सुरुवात करायला लागा. मी पण थोडी करायला सुरुवात करते. बघूयात आता हे किती दिवस माझ्याकडून टिकतात ते. पण बऱ्याच वेळा ना माझी जी झाडं आहेत ना ती उन्हाळ्यामध्ये खराब झालती. पण जेव्हापासून पावसाळा सुरू झालाय ना, ही झाडे ना खूपच सुंदर अशी वाढायला लागलेली आहे. पावसाळ्यामध्ये ना अशी खूप जास्त अशी काळजी घ्यायची गरज पडत नाही. फक्त एकच करावं लागतं, ते म्हणजे ना अशा पद्धतीने याला ना थोडंसं मातीला खाली वर करून घ्यायचं. काय होतं माहिती का, ज्यावेळेस कंटिन्युअसली पाऊस असतो ना त्यावेळेस बऱ्याच वेळा असं होतं, वरची जी लेअर असते ना मातीची त्यावरती शेवाळ साचलं जातं. आणि त्यामुळे काय होतं, पाणी व्यवस्थित ऍब्झॉर्ब होत नाही आणि ती कुंडीमधून बाहेर पडायला त्याला जागाच राहत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं की आपली जी झाडं आहेत ती पिवळी पडतात आणि खराब होतात. माझ्या केसमध्ये ना मागच्या वेळेस तसंच झालं. तर मी खूप जास्त पाणी टाकून दिलं आणि माझं एक मनी प्लांट खराब झालं. आणि त्यामुळे मग तो अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते की ज्यावेळेस पण असं तुम्हाला शेवाळ वगैरे दिसेल ना वरतून किंवा वरची माती अशी कडक झालेली दिसेल ना, त्यावेळेस अशा पद्धतीने ना ती थोडीशी ना अशी लूज करून घ्या. मी खूप अशी प्रोफेशनल गार्डनर वगैरे काही नाही आहे. अगदी मी स्क्रॅच पासून शिकत आहे. मला कोणत्याही गोष्टीचं नॉलेज नाही आहे. आता जेवढ्या काही छोट्या मोठ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते ना, हे मी तुम्हाला स्वतःच्या अनुभवावरून आणि एक प्लांट गमावल्यानंतर शेअर करते. त्यामुळे ना तुम्ही जर अगदी नवीन अशी गार्डनिंगला सुरुवात केलेली आहे ना, तर या छोट्या टिपींना नक्कीच फॉलो करा. ॲटलिस्ट तुमचं झाड तरी वाया जाणार नाही आणि तुमचे पैसेही वाया जाणार नाही. आता या तुळशीबद्दल ना मला कॉलनीमध्ये ना बरेच जण विचारतात की तू इतकी छान तुळस कशी काय ग्रो केली. आमची तर ना सरळ वाढते आणि ती खराब होऊन जाते, वाळून जाते नंतर. तर करायचं काय, ज्यावेळेस पण तुळशीला मंजुळा वगैरे येतात ना त्यावेळेस त्या अशा कट करून घ्यायच्या. जर तुम्हाला बी वगैरे ठेवायचे असतील किंवा दुसरी रोपं बनवायची असेल तर तुम्ही ठेवू शकतात मंजुळा. पण जर तुम्हाला ना फक्त अशी छान दाट अशी तुळशी वाढवायची असेल ना, तर तुम्ही ना जेवढ्या काही मंजुळा येतात ना त्या कट करून घ्या. त्यामुळे ना जी तुळशी असते ना ती छान अशी डफारल्या जाते आणि तिला खूप अशी फांद्या फुटतात आणि आपली जी तुळशी आहे ती छान अशी डेरेदार दिसते. अजून एक महत्वाचं म्हणजे ना, ज्यावेळेस पण तुळशी अगदी लहान असते ना त्यावेळेस ती थोडीशी मोठी झाली का जो सगळ्यात वरचा जो शेंडा असतो ना तो आपल्याला खोडून टाकायचा, जेणेकरून ना खालून पण त्या तुळशीला ना छान अशा फांद्या फुटतात आणि तुळशी आपली दिवसेंदिवस छान अशी डेरेदार व्हायला लागते. आता बरेच जण म्हणतात की आई ही आपल्या आयुष्यातील पहिला गुरु असतो. आय थिंक सो ते खरंच म्हणतात बरं का. आता बघा ना, मला आजपर्यंत ना असं एकही जेंट्स दिसला नाही. आय थिंक सो असतील कदाचित एखादे, पण माझ्या नजरेत मला एकही असे जेंट्स दिसले नाही की अगदी लहान मुलाला पेन्सिल कसं शिकवायचं, पेन्सिल कशी पकडायची, त्याच्यानंतर ड्रॉइंग कशी करायची किंवा जे काही छोट्या मुलांच्या ॲक्टिव्हिटी असतात ना त्या मला करताना एकही असं पॅरेंट्स दिसलं नाही. मेन म्हणजे जेंट्समधून बरं का. मी बऱ्याचशा प्ले ग्रुपच्या स्कूलमध्ये बघितलेलं आहे. मोस्टली ना एखाद्या लेडीजच असतात, त्या टीचर असतात आणि त्या मुलांना शिकवतात. ते म्हणतात ना लेडीज खूप जास्त सहनशील असतात. आता बघा ना, या मुलांचा अभ्यास घेताना आपला डोक्याचा किती जास्त पारा सोडतो, पण तरी सुद्धा आपण तो डोकं शांत करून त्यांना परत अगदी नव्याने शिकवण्याचा प्रयत्न करतो. पण याच ठिकाणी जर एखादा जेंट्स असताना मी तुम्हाला 100% गॅरंटीने सांगते, कमीत कमी एकदा नाही, दोनदा नाही, कमीत कमी 5व्यांदा किंवा 6व्यांदा तो एकदा तरी त्या मुलावरती ओरडेल म्हणजे ओरडेल. असं मी माझं मत सांगते बरं का. मी ते एक्सपिरियन्स केले म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. आता तुमच्या नजरेत एखादं चांगलं जेंट्स असेल तर तुम्ही मला नक्कीच क्रिटिसाइज कराल, पण मला आतापर्यंत
असा अनुभव आलाय की मोस्टली ना लेडीज या खूप जसं सहनशील असतात, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये सहन करतात. आता हा सहनशीलतेचा गुण किती चांगला आहे, किती फायद्याचा आहे हे माहिती आहे, पण हा सहनशीलतेच्या गुणामुळे आपल्याला किती काही सहन करावं लागतं हे खरं आहे की नाही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा बरं का. एक दीड तास तरी प्रथम सोबत छान अशा ऍक्टिव्हिटीज आणि खेळून झाल्यानंतर आहे ना संध्याकाळी मला प्रथम सोबत आहे ना थोडंसं बाहेर जायचं होतं. मला आहे ना माझे डोळे सुद्धा चेक करून घ्यायचे होते आणि बरेच दिवस झाले प्रथमला मी कुठं बाहेर असं फिरायलाच नेलेलं नव्हतं. अगदी घरात आणि ते शाळेत राहून पण तो थोडाफार बोर झालता. म्हटलं चला त्यालाही फिरून आणते आणि माझे डोळे सुद्धा चेक करायचे होते ते सुद्धा करून येते. आणि बऱ्याच वेळा असं होतं ज्यावेळेस पण मी बाहेर जाते ना त्यावेळेस मला प्रथम खूप जास्त परेशान करतो की मला हे घ्यायचंय ते घ्यायचंय यासाठी. त्यामुळे ना मी त्याला बाहेर घेऊन जायला ना खूप जास्त कंटाळा करायचे. पण असं करून किती चालेल. बाहेर जाण्याआधीच मी माझ्या मुलाकडून एक डील कन्फर्म करून घेतली की त्याला सांगितलं मी की बाळा तू जर मला परेशान नाही केलं तर मी तुला आहे ना तुझ्या आवडीचं एखादी गोष्ट तरी घेऊन देईल म्हणून. आणि ती डील आमची ना 1 प्लेट पावभाजीवरती कन्फर्म झाली. आणि खरं सांगते मला एकदा सुद्धा माझ्या मुलाने परेशान केलं नाही फक्त त्या 1 प्लेट पावभाजीसाठी. बघायला तर मग हे घरी जाऊन त्याला बनवून देऊ शकते, पण म्हटलं जाऊ दे एखाद्या दिवशी तरी बाहेर मुलांना मजा करायला देऊयात म्हणून त्याला मस्तपैकी इथं पावभाजीची ट्रीट दिली. आणि महत्वाचं म्हणजे ना पहिले मला एकटं जेवण करायला ना खूप जास्त अनकम्फर्टेबल वाटायचं, पण आता मात्र मला त्या गोष्टीचा अजिबात टेन्शन येत नाही कारण की माझ्यासोबत माझा मुलगा असतो. त्यामुळे ना आमच्या दोघांचीच ती एक छान अशी सोलो डेट एन्जॉय होऊन जाते. आणि आता सध्या मला अशा पद्धतीने सोलो डेटवर जायला जरा जास्तच आवडायला लागले. कोणाचं टेन्शन नाही, कोणाचं घेणं देणं नाही, हे आवडलं ते आवडलं याचं काही किचकिचच नाही, मनाला वाटेल तसं वागायचं अशी काहीतरी आजची डेट मी प्लॅन केली. तर मागच्या बऱ्याच दिवसापासून ना माझे डोळे ना खूप जास्त जळजळ आणि म्हणजे असं खूप असं ब्राईट उन्हामध्ये वगैरे सर गेलं ना तर खूप जास्त त्रास द्यायला लागले होते. आणि त्यातल्या त्यात एखादा आपण फोन जरी बघायचा असला की मग एखादं बुक वाचतोय किंवा प्रथमचं काहीतरी आपण मी प्रथमचे खूप जास्त बुक्स आता सध्या त्याला आहे, तर मग मी त्याला शिकवताना बऱ्याच वेळा ते बारीक अक्षरांकडे लक्ष होतं. त्यावेळेस माझे डोळे खूप जास्त त्रास द्यायला लागले होते. आणि त्यातल्या त्यात माझं स्क्रीनचं टायमिंग पण खूप जास्त आहे. त्यातल्या त्यात रेकॉर्डिंग असतात, जे रेकॉर्डिंग वगैरे असतात, एडिटिंग वगैरे ते सुद्धा मला त्याच्यामध्येच करावं लागतं. त्यामुळे माझे डोळे खूप जास्त असे जळजळ करायला लागले होते, खूप त्रास व्हायला लागला होता मला लिटरली. त्यामुळे म्हटलं चला म्हटलं आता आपण डोळे चेक वगैरे करायला जाऊयात. आणि मी ना डॉक्टरांच्या ऐवजी ना मी जे आपले ते ऑप्टिशियन असतात का जे चेक करतात आणि त्याच्या नंबरच्या अकॉर्डिंग आपल्याला ग्लासेस वगैरे बनवून देतात, मी त्यांच्याकडे गेले. म्हटलं शेवटी डॉक्टर पण तेच करणार आहे हे पण तेच करणार. म्हटलं पण पहिले तिकडे बघूयात, ते पण नंबर सांगतातच आपल्याला एक्झॅक्टली काय निघतो का वगैरे. तिथे गेले आणि तिथे गेल्यानंतर कळलं की मला नंबर वगैरे काहीच नाही. मग ते जे होते चेक करणार त्यांनीच मला सजेस्ट केलं की तुम्ही ना डॉक्टरांकडेच जा कारण की तुम्हाला नंबर वगैरे नाही आहे. सुदैवाने मला नंबर नाही लागला, चांगली तरी गोष्ट आहे. फक्त आय थिंक सो मला ड्रायनेसचा प्रॉब्लेम दिसतोय डोळ्यांच्या, तो मला डॉक्टरांकडे जाऊनच सॉल्व्ह करावा लागणार आहे. त्यामुळे आता आज जे काम झालं नाही आय थिंक सो ते काम मला उद्या करावं लागेल. विचार तर केला आजच जायला पाहिजे होता, पण नंतर तिथेच कळलं की आज संडेची इथे जे डॉक्टर असतात ना ते सगळ्यांना सुट्टी असते. त्यामुळे आज मला डॉक्टर मिळालाही नसता. म्हटलं ठीक आहे जे काही असो, मग उद्या मला आय थिंक सो ते प्लॅन करावं लागेल. पण आता सध्या तरी माझं प्लॅन कॅन्सल झालं, बघूयात आता उद्या जमलं तर मी ते जाऊन येईल. आणि महत्त्वाचं म्हणजे आता ते प्लॅन कॅन्सल झालं म्हणून मी अजिबात असं मूड ऑफ वगैरे काही करून घेतलं आणि मी लगेच तिथून आहे ना माझा जो प्लॅन होता तो शिफ्ट केला, तो म्हणजे एक सोलो डेटसाठी. मी बऱ्याच दिवसापासून असं बाहेर वगैरे गेले नव्हते आणि माझं आजकाल जाणं पण होत नाही. मी खूप जास्त अशी घरातच राहते, अगदी कामानिमित्तच बाहेर पडते. म्हटलं आता आज पडलेच आहे तर चला म्हटलं आज आपण एक डेट सारखं आपण स्वतःला पॅम्पर करण्यासाठी निघून जाऊयात. मग त्यामुळेच मी आज जेवण पण बाहेरच करून आले. तसं माझा खूप जास्त मागं पुढे विचार चालू होता, हे 200 रुपये देण्याऐवजी मी घरीच स्वयंपाक बनवून घेते, पण तेच भांडे निघतील, मेहनत जाईल, त्याच्यानंतर चिडचिड पण होईल. त्यापेक्षा म्हटलं जाऊ दे आज मस्तपैकी बाहेरच आम्ही जेवण केलं दोघं मायकी लेकांनी. मी तर पुलाव वगैरे खाल्ला, मुलांनी त्याला खूप जास्त पावभाजी आवडते ते खाल्ली. आणि महत्त्वाचं म्हणजे ना त्यांना मला इथून तिथून येणं थोडं सुद्धा परेशान नाही करत, कारण फक्त एवढंच होतं की मला 1 प्लेट पावभाजी खायची. फक्त 1 प्लेट पावभाजीसाठी मुलगा इथून तिथून मला अगदी आरामात म्हणजे त्यांना अजिबात मला परेशान केलं नाही. बरं असं आता मी ना थोडेफार ना शॉपिंग वगैरे पण करून आणली, म्हणजे खूप जास्त नाही, मला ना पिलो वगैरे घ्यायचे होते ते सुद्धा मी घेऊन आले. आता ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल, कारण की आता वाजले 9 आणि आता मी खूप जास्त थकले. किचनमध्ये पण थोडाफार पसारा आहे दुपारचा, तो मी थोडका आवरून घेईल आणि त्यानंतर झोपून घेते. आणि उद्या मी म्हणजे प्रथमची शाळा पण येतं, त्याचाही मला काहीतरी विचार करावा लागेल, प्लॅन करावं लागेल टिफिनमध्ये काय देते. तर चला आजचा व्लॉग मी इथं संपते. कसा वाटला आजचा व्लॉग मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. भेटूया अजून एका इंटरेस्टिंग ब्लॉगसह आणि हो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या बरं का. भेटूया अजून एका ब्लॉगसह. तोपर्यंत